वसई विकास लाईव्हमध्ये आपले हार्दिक स्वागत। मिलिंद मोरे यांचे हृदयविकाराने मृत्यू प्रकरण। 7C बीच रिसॉर्टवर जोरदार कारवाई। महापालिका, महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई। रिसॉर्टमधील सुरक्षिततेबाबत शिवसेना जिल्हा सचिव अतुल पाटील पुन्हा आक्रमक। अखेर नवापूर येथील 7C बीच रिसॉर्टवर सोमवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी जोरदार तोडक कारवाई करण्यात आली। वसई विरार महापालिका, महसूल व पोलीस प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली। यावेळी महसूल व महापालिकेचे 100हून अधिक कर्मचारी तर तितक्याच मोठ्या पोलीस बंदोबस्तात रिसॉर्टमधील बहुतांश बांधकाम भुईसपाट करण्यात आले आहे। ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र मिलिंद मोरे यांचा रविवारी या रिसॉर्टमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता। मिलिंद मोरे आणि कुटुंबीय सहलीनिमित्ताने नवापूर येथील 7C बीच रिसॉर्टमध्ये आले होते। त्यावेळी पार्किंगमधून एका रिक्षा चालकाशी त्यांचा वाद झाला होता। त्यावेळी रिक्षा चालकाने जमाव जमवून त्यांना मारहाण केली होती। त्यातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जाते। या दुर्दैवी घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सकाळी वसई विरार महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांना या रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली। या दुर्घटनेनिमित्ताने रिसॉर्टमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे। वसई विरार परिसरातील रिसॉर्टमध्ये मागील काही वर्षात सातत्याने लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। 1 जून 2024 मध्येही अशी घटना समोर आल्यानंतर संबंधित प्रशासकीय यंत्रणा या घटनांकडे आर्थिक हितसंबंधातून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अपघातांना कायम आमंत्रण मिळत आहे, असे निरीक्षण शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट जिल्हा सचिव अतुल पाटील यांनी याबाबतची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती। वसई विरार महापालिका क्षेत्रात 40हून अधिक रिसॉर्ट आहेत। यातील बहुतांश रिसॉर्ट CRZ कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आलेली आहेत। शिवाय अनेक रिसॉर्टनी वसई विरार महापालिकेची बांधकाम परवानगीही घेतलेली नाही। मात्र त्यानंतरही वसई महसूल किंवा वसई विरार महानगरपालिका याविरोधात कारवाई करत नाही, अशी खंत अतुल पाटील यांनी व्यक्त केली होती। किंबहुना यातील बहुतांश रिसॉर्टमध्ये मुख्य उद्देशाला बगल देऊन अनैतिक व्यवसाय सुरू आहेत। मद्य व अन्य वस्तू बिनदिक्कत मिळत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात नाही। राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यंत्रणा याकडे आर्थिक हितसंबंधातून दुर्लक्ष करत असल्याची तक्रारही शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट जिल्हा सचिव अतुल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती। या रिसॉर्टमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थाचा दर्जाही राखला जात नाही। मात्र अन्न व औषध प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे अतुल पाटील यांनी या तक्रारीत म्हटले आहे। पर्यटकांचा विरंगुळा व्हावा हा मुख्य उद्देश रिसॉर्टचा असला तरी या उद्देशाला बगल देऊन यातील बहुतांश रिसॉर्टमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू आहेत। परिणामी या रिसॉर्टमध्ये अनेक अपघात घडलेले आहेत। गुन्हेगारीलाही ही रिसॉर्ट उत्तेजन देत आहेत। रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये लहान मुले बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना मागील काही वर्षे अनेकदा घडलेल्या आहेत। मात्र या घटना नेमक्या कशामुळे घडतात याचे निष्कर्ष समोर येत नाहीत। वसई विरार महापालिका क्षेत्रातील सर्व रिसॉर्टची व त्यांना घालून दिलेल्या अटी शर्ती व नियमांची अंमलबजावणीबाबत चौकशी करण्यात यावी, तसेच अनैतिक व्यवसाय व अपघातांना कारणीभूत प्रशासकीय यंत्रणा आणि रिसॉर्ट मालक व चालक यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निमित्ताने आम्ही पुन्हा केलेली आहे, असे अतुल पाटील जिल्हा सचिव शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट पालघर जिल्हा यांनी म्हटले आहे।